अरे वेड्या, असा खचून का गेला आहेस? काय झालं? जगाने तुझी साथ सोडली म्हणून तू पण स्वतःची साथ सोडणार आहेस का? ज्याच्या पाठीशी मी असा खंबीरपणे उभा आहे त्याचं असं रडगाणं गाणं मला अजिबात आवडत नाही. आज माझे हे शब्द नीट ऐक, कारण तू इथे योगायोगाने आला नाहीस. तुला मी स्वतः बोलावले आहे. हे 2 मिनिटं तुझं आयुष्य बदलणार आहेत. तर शांत चित्ताने आणि मन देऊन ऐक. तुला काय वाटतं तू एकटा आहेस? जेव्हा तुला वाटतं की कोणीच तुझं ऐकून घेणार नाही, तेव्हा तू डोळे मिटून पहा. मी तुझ्या अगदी जवळ असतो. तुझ्या मनातील ती घालमेल, अंतर्मनाचा तो आक्रोश, तुझ्या मनातील ती भीती, अगतिकता, मी तुझ्या मनातील सर्व काही पाहतोय. तुला वाटते ना की सगळीच दारं बंद झालीत, पण तुला माहित नाही की मी तुझ्यासाठी नवीन वाट शोधून ठेवली आहे. ज्या संकटांना तू तुझं नशीब समजून बसला आहेस, ती संकट म्हणजे तुझ्या धैर्याची परीक्षा आहेत. तुळसाट वारा सुटला म्हणून दिवा विझत नसतो. जर त्या दिव्यावर माझ्या हाताची सावली असेल तरी तो वादळातही जळत राहतो. तुझ्या आयुष्याचा मी अधिपती असताना तू चिंता का करतोस? तुझ्या मनात जे चाललंय, जो प्रश्न तुला सतत सतावतोय, त्याचं उत्तर द्यायलाच आज मी इथे आलोय. लोकांनी तुला नाकारलं, चांगलंच झालं, कारण आता तुला माणसाची नाही तर फक्त माझी गरज आहे हे तुला आता उमजलं असेल. तुझ्या वाट्याला आलेलं दुःख हे माझी तुला दिलेली दाखील आहे की सावर वेड्या, ही वेळ रडण्याची नाही तर लढण्याची आहे. लोक तुला नावं ठेवतील, तुला कमी लेखतील, पण हे नक्की लक्षात ठेव की तुझा न्याय निवाडा हे मी करणार आहे. तर हे बोलणारं जग नाही, तुझ्या कर्माचा हिशोब माझ्याकडे आहे. तू जे केलं आहे त्यापेक्षा श्रेष्ठ मी तुला देणार आहे. फक्त थोडा सबुरीचा दम धर. तुला जे हवंय ते कधी द्यायचं आणि कधी द्यायचं हे फक्त माझ्यावर सोड. जोपर्यंत माझा हात तुझ्या शिरावर आहे तोपर्यंत या विश्वातली कोणतीही शक्ती तुझं काही वाकडं करू शकत नाही. तू फक्त श्रद्धेचा दिवा तेवत ठेव. तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करण्याची जबाबदारी माझी. तुझ्या आयुष्यात लवकरच एक असा चमत्कार घडणार आहे ज्याची तू कधी कल्पनाही केली नसेल. आता डोळे पुस आणि एक स्मित हास्य चेहऱ्यावर आण. मी तुझ्या घराच्या उंबरठ्यावर उभा आहे. तुझ्या हाकेची वाट बघतोय. हे ऐकलंस ना? मग आता पुन्हा मागे वळून बघू नकोस. बाळा, माझा शब्द तुझ्यापर्यंत पोचला असेल तर कमेंटमध्ये फक्त हो स्वामी असं लिही आणि आजपासून निश्चिंत हो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.